देशभर लोकसभा निवडणुकीचं वारं व्हायला सुरुवात झालेल्या अनेक ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी उडलेली पाहायला मिळते। भारतात यंदा जे वोटर्स आहेत किंवा जे आपला पंतप्रधान ठरवतील त्यामध्ये सर्वात जास्त तरुणाई देशात यावेळेस मतदान करणार आहे। अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे घेऊन त्या पक्षाचे नेते, त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या पक्षाचे उमेदवार हे प्रचारात रंगलेले पाहायला मिळतात। पण जो मुद्दा मी सुरुवातीला मांडला की यावर्षी सगळ्यात जास्त तरुण आपल्या खासदाराला, आपल्या पंतप्रधानांना मतदान करणार आहेत, तीच पुण्यातली तरुणाई माझ्यासोबत आहे। पुणे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं। राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी, रोजगारासाठी, जॉबसाठी हे पुण्यात येतात आणि त्याच विद्यार्थ्यांचा जे म्हणणं आहे ते आपण ऐकून घेणार आहोत। खरं तर लोकसभा निवडणुकीत त्यांचा खासदार कुठून निवडून जातो, पंतप्रधानांकडून, येणाऱ्या सरकारकडून या तरुणांना काय अपेक्षा आहेत, बेरोजगारीचा मुद्दा, गावात जे मुद्दे ते समोर जातात त्या सगळ्या मुद्द्यांना किंवा 2024च्या पंतप्रधानांकडून या विद्यार्थ्यांना, या तरुणांना काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पुण्यात शिकतात, गेले किती वर्ष झालं तुम्ही सगळे पुण्यात आहेत? शॉर्ट मध्ये सांगा, कोण कुठून आले, कुठल्या गावातनं आलात, कुठून आले दादा? काय नाव? मी नाशिकवरून आलेलो आहे। माझं नाव प्रशांत आहे। सो ताई, तुझं नाव, कुठून आले तू? माझं नाव वैष्णवी पाटील आणि मी सांगलीहून आली आहे। सांगली। सांगलीचं बघतेस गेले 3 दिवसापासून काय चालू आहे, शिवसेना काँग्रेस हा सगळा वाद। हो, खासदार कोण व्हावा, खासदाराकडून काय अपेक्षा आहेत, काय वाटतं, कुठले मुद्दे विद्यार्थी म्हणून तुला पटतात किंवा तरुणाई म्हणून तुला वाटतं? यावेळेचं माझं हे पहिलं मतदान असणार आहे आणि तरुण म्हणून विचार करताना मला चेहरा कुणाचा आहे हा प्रश्न नाही आहे। प्रश्न असा आहे की येणारा चेहरा आम्हा तरुणांसाठी काय करणार आहे। सांगलीमध्ये आम्हाला पुण्यात येऊन शिकावं किंवा पुण्यात येऊन नोकरी करावी अशी गरज भासण्यापेक्षा सांगलीच्या विकासासाठी तो काय करणार आहे का, तिथं आम्हाला शिक्षणाच्या, काम करण्याच्या अशाच दर्जेदार संधी तिथं देणार आहे का, तर हा विचार करून आम्ही नक्कीच मतदान करू। यावेळेस पहिलं मतदान आहे तुझं लोकसभेचं। हो। पंतप्रधान कसा असावा, काय पंतप्रधानांकडून अपेक्षा आहेत? पंतप्रधान हा मुळात देशाचे प्रश्न काय आहेत आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली प्रतिमा काय असणार आहे यांचा प्राधान्याने विचार व्हायला पाहिजे आणि असा विचार करणारा पंतप्रधान आम्हाला हवा। दादा, तू कुठून आलेस? मी नाशिकवरून आलेलो आहे। काय नाव आहे, इथे काय करतो तू? मी पुण्यात आता शिक्षण करतो आहे। माझ्या नाशिकचा मी आता तुम्ही बघत असं की आमचा अजून उमेदवार ठरलेला नाहीये। तर राजाभाऊ वाजेंना उमेदवारी तर मिळाली आहे पण अजूनही त्यातला काही तिढा संपत नाहीये। म्हणजे नाशिकवरती किती कॉन्सन्ट्रेट आहे लोकांचं आणि किती महत्त्व आहे त्याला हे आपण सगळेजण बघतोय। ह्याच्या आधी मतदान केलंय का तू? मी याच्या आधी केलेलं आहे मतदान। तर आता समजा आमचे विद्यमान खासदार जे आहेत हेमंत अप्पा गोडसे, आता त्यांना परत उमेदवारी मिळाली, पण बाकीचे जे उमेदवार आहेत, जे इच्छुक आहेत, त्यांच्याकडनं एवढ्याच अपेक्षा आहेत की जे आज नाशिकला बरेच जण जे मायग्रेशन करतात, की जे पुणे मुंबईकडे वळत आहेत, तर तुम्ही आज IT पार्क किंवा एवढ्या कंपन्यांचं जे सध्या ट्रान्सफरेशन चालू आहे, जे ट्रान्सफरेशन होतं आहे, तर ते का थांबत नाही आहे आणि तरुणांना तिथे योग्य रीतीने काय रोजगार उपलब्ध होत नाही आहे, या सगळ्या गोष्टी। आणि विकास तुम्ही म्हणतायत, आता येणारा जो कुंभमेळा आहे त्या दृष्टीने देखील आमच्या नाशिकसाठी तुम्ही किती भरून काढणार आहात, तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही हा एक विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने माझ्या नाशिककरांनी हे सगळं मतदान दिलं पाहिजे। कारण लोकसभा ही आपल्याला देशामधलं एक उमेदवार ठरवून देणार आहे, तर त्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे असं माझी स्वतंत्र इच्छा आहे। हवा कुणाची दिसते तरुण म्हणून? काँग्रेस, भाजप? कारण भाजप म्हणते 400 पार। 400 पारचा आकडा तर आपण सगळेच जण ऐकतोय, पण सध्याचं जे आता वातावरण आहे ते आता बघेल 30 तारखेनंतरच कळेल की नेमका जोर कोणाचा आहे। कारण सगळेजण मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत सध्या तरी। तर तुझा लोकसभा मतदारसंघ कुठला आहे, कुठून येते तू? माझं नाव अक्षता आहे आणि मी साताऱ्यातून येते। खरं तर उदयनराजेंना आता उमेदवारी जाहीर झाली। हा आता जस्ट बघितलं, उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। खरं तर एक राजा म्हणून किंवा एक त्यांच्या बाबतीत सगळ्या सातारकरांच्या मनात खूप आदर आहे। पण गेले काही दिवसांचं म्हणजे पूर्ण वातावरण बघता की असं आहे की महाराजांकडून आता खूप अपेक्षा लागलेल्या आहेत। तर येणाऱ्या खासदारकीच्या इलेक्शनसाठी त्यांना नक्की शुभेच्छा तर आहेत। काय वाटतं, खासदारांनी साताऱ्यात कुठलं काम केलं पाहिजे? तुझ्या साताऱ्यात काय झालं पाहिजे, खासदारांनी काय केलं पाहिजे साताऱ्यात? माझ्या साताऱ्यात म्हणजे आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की साताऱ्यामध्ये IT पार्क, म्हणजे पुणे इतकं जवळ असून पण ज्या संधी पुण्यामध्ये आहेत त्या साताऱ्यामध्ये नाही आहेत अजून। पूर्ण जरी विचार केला तर शिक्षणाच्या दृष्टीने सातारा प्रगल्भ आहे, बट जे नोकरीचा विचार करता तर नोकरीच्या संधी तिथं नाही आहेत साताऱ्यामध्ये। तर त्या दृष्टीने हे करावं, कारण महाराजांकडे तितका आदर आहे। म्हणजे कोणताही आता जे आहे त्याने ते आधी विद्यमान होते, त्यामुळे त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या। त्या या तरी इलेक्शनमध्ये सगळ्यांकडून त्याच अपेक्षा असतील, नवीन उमेदवार आहेत त्यांच्याकडून पण आणि हे
दादा कुठून आले तुझं गाव सांगा. मी बीडमध्ये शिरूर कासार तालुका आहे आणि त्या ठिकाणी एक दहिवंडी गाव आहे, तिथून आलेलो आहे मी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय पुण्यात. मला सांग, बीडच्या आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाबद्दल विद्यार्थी किंवा तरुण म्हणून तुला काय वाटतं, जे राज्यात चालू आहे देशाचं? राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाकडे जर पाहिलं तर असं वाटतं की सगळ्यात राजकारणाचा चिखल झाला म्हणतायत ते तशा पद्धतीने झालं आहे. कारण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणाच्या म्हणजे स्वतःचं हित साधण्यासाठी जसे कपडे बदलतात तसे पक्ष बदलत आहेत. जिकडे तिकीट भेटेल तिकडे उदो करणारी माणसं आहेत. विचारधारेला किंमत नाही राहिली, तत्वाला किंमत नाही राहिली किंवा मतदाराला विचारात न घेता गृहीत धरलं जातं आहे आणि आपले पक्ष बदलवले जातात. तर मुळात विचारधारेला आजही किंमत आहे आणि ते होताना दिसत नाही आहे. प्रत्येकजण आज रात्री इथं दिसतोय, प्रत्येकजण सांगतोय की माझी पक्षावर निष्ठा आहे, माझी पक्ष नेतृत्वावर निष्ठा आहे आणि उद्या सकाळी तो दुसरीकडे दिसतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या सर्व तरुणांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नेमकं राजकारणी एकनिष्ठ राहिले नाही, अजिबात नाही आहे. एकनिष्ठता कुठं दिसूनच येत नाही, फक्त ते एकनिष्ठा ऐवजी कुठंतरी निष्ठा असा प्रकार दिसून येतोय. तर त्यामुळं राजकारणावर आणि राजकारणावर आमचा भरोसा राहिलेला नाही आहे. मला सांग, बीडमध्ये कुणाची हवा, बजरंग सोनवणे की मुंडे? तिथे सध्याची स्थिती पाहिली तर हवा कोणाचीच नाही आहे, दोघांची नाही आहे. कारण बजरंग बाप्पा सोनवणे ज्यावेळेस गेल्या वेळेस 5 लाख मतदान पडलं होतं आणि ह्यावेळेस चेहरा म्हणून बघण्यापेक्षा तिथे बीडची निवडणूक अशी होणार आहे की ओबीसी आणि मराठा आरक्षणामुळे तिथं बजरंग बाप्पा सोनवणेंनी काय केलंय यापेक्षा बजरंग बाप्पाच्या पाठीमागं एकसंध राहणारा मराठा समाज हा तिथली निवडणूक ठरवणार आहे. दुसरी गोष्ट, तिथं काय आहे, ओबीसी 6 लाख आहे, त्याच्यानंतर मराठा समाज 7 लाख आहे, मुस्लिम समाज 3 लाख आहे आणि 2 लाख ओबीसी आहे. तर तिथं फॅक्टर ठरणार आहे की ओबीसी आणि मुस्लिम समाज हे मतदान कुठं करतायत यावर तिथली निवडणुकीचा विजय ठरणार आहे उमेदवार. त्यामुळे ना पंकजा मुंडे विजय होणार आहे ना बजरंग बाप्पा सोनवणे विजय होणार आहे आज सांगू शकत नाही, कारण मतदार कशा पद्धतीने त्यांचा उमेदवार निवडतोय. पण सध्या तरी मला असं वाटतं की बीडचे प्रश्न जर सोडायचे असतील तर पंकजा मुंडेशिवाय पर्याय नाही. कारण रेल्वेचा प्रश्न गोपीनाथ काळात यांनी जो मुद्दा मांडला की जातीय आरक्षण किंवा किती दिवस तरुण म्हणून तुम्हाला वाटतं की आपण जात आणि समाज आणि यावरच इलेक्शन लढवावी, कुठेतरी बदल झाला पाहिजे विद्यार्थी म्हणून वाटतं? हो नक्कीच. आत्ता जात आणि पात्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे आणि विकासाला मत दिलं पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, जो कोणी आपले प्रश्न प्रखरपणे संसदेत मांडेल त्यांना आपण मतदान दिलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि आता मी मी खेडेगावातून येतो, माझं इरलेवाडी गाव, बार्शी तालुका, धाराशिव माझा मतदारसंघ आहे. तर आत्ता मी गावी राहून आलो एक 10 दिवस. तर गावाकडचे बेसिक्स प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना अजूनही लाईट नाही आहे, शेतीमध्ये कंटिन्यू. हो, शेतकरी आहेत. व्हायला पाहिजे शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याला आता शेतात पिकवणं सोपं आहे, परंतु ते मार्केटमध्ये विकणं खूप अवघड झालेलं आहे. त्याच्यासाठी हमी भाव देणं हे काळाची गरज आहे शेतकऱ्यांसाठी. कारण आत्ता सोयाबीनची स्थिती पाहिली तुम्ही, 4,500 रुपये पर क्विंटल आहे, ते शेतकऱ्याला परवडत नाही. कांद्याचं पाहिलं, कांदा शेतकऱ्याच्या हातात आला आणि त्यांनी निर्यात बंदी केली, त्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडतच नाही आहे, म्हणजे पीक तुमचं हे केलं तर त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याच्यासाठी जास्त आहे. तर त्याचा कुठेतरी विचार करून शेतकऱ्यांसाठी बाबा हमी भाव पिकाला त्याच्या मिळाला पाहिजे.